माध्यमातून स्वामी समर्थांची सेवा करण्याची आम्हाला एक संधी मिळते. तुमचा आपला जो स्वामी समर्थांचा तारक मंत्र आहे तो मी अनेक रुग्णांना सांगत असतो. सगळ्यात महत्वाचा आजचा जो विषय आपण घेतलाय, स्त्रीची जी जागर स्त्री शक्तीचा, जागर स्त्री आरोग्याचा, जर आपल्याला स्त्रीची शक्ती चांगली ठेवायची असेल किंवा स्त्रीची शक्ती आपल्या जीवनामध्ये फायदा करून घ्यायचा असेल तर आपल्याला सगळ्यात महत्वाचं आहे की तिचं आरोग्य खूप टिकलं पाहिजे. कारण एक स्त्री जर घरामध्ये अनारोग्य असेल किंवा ती जर निरोगी असेल तर ती सर्व घराला निरोगी ठेवायला मदत करत असते. त्याच्यामुळे स्त्रीचं आरोग्य हे पूर्णपणे तिच्या जीवनावर किंवा तिच्या जीवन पद्धतीवर अवलंबून असतं. हाच विचार आपण आज पाहणार आहोत. आज आपल्याला विषय महत्वाचा आहे तो म्हणजे हार्मोन्स. बऱ्याच वेळा आपल्याला हार्मोन्स म्हणजे माहित नसतं किंवा हार्मोन्स म्हणजे काय आणि त्याचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो का असं बऱ्याच वेळा आपल्याला माहित नाही. तर आपण थोडस वय सरांनी मग असे सांगितल्याप्रमाणे बिफोर 30 आणि तसे थोडेसे आमच्याकडून तसे वय नाही होत सर, लगेच बिफोर 30 आफ्टर 30 असं नाही करतायत. खरं तर स्त्री वयात येताना म्हणजेच ती मुलगी अवस्थेपासूनच हार्मोन्स फार महत्वाचे असतात. आपण फक्त स्त्री हार्मोन्स बद्दल आज पाहणार आहोत. हार्मोन्स तसे भरपूर आहेत, जसं थायरॉइड आहे, पॅनक्रियासाठी लागणारे इन्सुलिन आहे, त्याच्यानंतर किडनीचे काही हार्मोन्स असतात, टेस्टिसचे हार्मोन्स असतात, युरेटरचे हार्मोन्स असतात, असे सगळ्या प्रकारचे अनेक हार्मोन्स असतात. परंतु आपण स्त्रीच्या बाबतीतले हार्मोन्स किंवा स्त्री हार्मोन्स जे असतात ते बघणार आहोत. आज आपण बघत आहोत की स्त्रीची जी पाळी आहे ती वयाच्या 12व्या ते 14व्या वर्षी येणं अपेक्षित असतं, पण आता काही स्त्रियांमध्ये ती पाळी सुद्धा अर्लियर म्हणजे 10व्या वर्षीच यायला लागलेली आहे. तर ती पाळी येताना सुद्धा व्यवस्थित येत नाही. काही स्त्रियांना 2-2 महिने पाळी येत नाही. काही मुलींना पाळी जी आहे ती 21 दिवसामध्ये किंवा 20 दिवसामध्येच यायला लागते. पाळीमध्ये 6 ते 7 दिवस जास्त प्रमाणात ब्लिडिंग होत असतं किंवा काही स्त्रियांमध्ये ब्लिडिंगच होत नाही, प्रचंड वेदना होतात. मग डॉक्टरकडे गेल्यावर डॉक्टर सांगतो की तिचे हार्मोन इम्बॅलन्स आहेत, आपल्याला तिचे हार्मोन्स बॅलन्स करायला लागतील आणि आपण हार्मोन्स तिचे बॅलन्स केले की मग तिचं सगळ्या गोष्टी व्यवस्थित होईल. मग हार्मोन बॅलन्स करायचं म्हणजे काय करायचं, तर हार्मोन्स बॅलन्स करायला थोडक्यात हार्मोन बॅलन्स करणारी इंग्लिश औषधं किंवा केमिकल सबस्टन्स किंवा सिंथेटाइज केमिकल असं म्हणतो आम्ही त्याला, तर ते केमिकल्स देणं आणि तात्पुरत्या स्वरूपामध्ये हार्मोन्स बॅलन्स करण्याचा प्रयत्न करणं. ज्या वेळेस हे हार्मोन्स दिले जातात तर 21 दिवसाचे अशा 3 महिने हार्मोन्स दिले जातात आणि मग काही स्त्रियांची पुढे 1-2 महिने पाळी रेग्युलर येते आणि परत आहे तसं होतं. तुमच्या अजून लक्षात येत नाही की हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी जी आहे ही तुम्हाला तात्पुरत्या स्वरूपाची मदत करणारी घटक आहे. ती तुमच्या शरीरामध्ये हार्मोन्स बनवणार नाही किंवा हार्मोन्स बनवायला मदतही करणार नाही. म्हणजे जर तुम्ही हार्मोन कोणत्याही गोष्टीची रिप्लेसमेंट थेरपी घेतली, जसं उदाहरणार्थ थायरॉइड झालाय, हायपोथायरॉइडिझम झालाय, त्याच्यामध्ये तुम्हाला हायपोथायरॉइडचा जो थायरॉइड आयोडिनाइन आहे तो जर कमी पडत असेल तर बाहेरून तुम्हाला तो थायरॉइड हार्मोनची रिप्लेसमेंट थेरपी दिली जाईल. पण तुमच्या असं लक्षात आलं असेल की हार्मोन जर एखाद्या वेळेस घ्यायला लागले, विशेषतः थायरॉइड्स मध्ये, तर आयुष्यभर ती गोळी घ्यायला लागते. मग ही हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी म्हणजे मग काहीतरी आपल्याला लक्षात येत नाही की म्हणजे बाबा हायपोथायरॉइडची गोळी आयुष्यभर जर घ्यायची असेल तर मग मी माझ्या शरीरात हार्मोन्स पुन्हा बनवूच शकणार नाही की एकदा कमी झाल्यावर. मग हा प्रश्न पडतो. मग बरेच रुग्ण आम्हाला विचारतात तुमच्याकडे हायपोथायरॉइडसाठी ट्रीटमेंट आहे का हो, तुमच्याकडे हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी आहे का हो, किंवा तुम्ही आम्हाला काही हार्मोन्स देऊ शकता का, की कोणत्या गोष्टींमध्ये हार्मोन्स जास्त आहेत आम्हाला सांगा, म्हणजे त्या आम्ही गोष्टी घेतो आणि आमचे हार्मोन रिप्लेसमेंट करतो. म्हणजे परत तुम्ही तुमचं परावलंबित्व किंवा दुसऱ्यावर अवलंबून राहणंच याच्यामध्ये सिद्ध होतं. हार्मोन्स म्हणजे काय, तर अशा प्रकारचा शरीरातील केमिकल सबस्टन्स जो रक्तामध्ये मिश्रित होतो आणि रक्तामध्ये मिश्रित होऊन प्रत्येक अवयवाचं जे काम करणं आहे ते व्यवस्थित करण्यासाठी त्याची मदत होते. उदाहरणार्थ मेंदूतून स्रवणारा FSH, LH हे जे 2 हार्मोन्स आहे हे तुमच्या शरीरामध्ये रक्तामध्ये मिश्रित होतात. रक्तामध्ये मिश्रित झाल्यावर ते तुमचं गर्भाशयाचं, बीजग्रंथीचं काम व्यवस्थित करतात आणि तुमची पाळी व्यवस्थित येते. याचा अर्थ असा होतो की तुमचं हार्मोन्स तुम्हीच बनवत असता.
फक्त काही कारणांमुळे तुमचं ते हार्मोन्स शरीरामध्ये कमी पडलंय आणि ते हार्मोन्स कमी पडल्यामुळं त्या हार्मोन्स शरीरामध्ये कमी पडल्याची काही लक्षणं दिसतात. स्त्रियांच्या बाबतीत पाळी अनियमित होणे किंवा काही छातीमध्ये गाठी होणे ज्या हार्मोन्सच्या संबंधित आहेत, पाळी 21 दिवसातच येणे, 7-8 दिवस जाणे किंवा पाळी नसताना सुद्धा अंगावरून जाणे किंवा 2-2, 3-3 महिने पाळीच न येणे, त्याला पीसीओज असं म्हणतात. आली तरी 2च दिवस अंगावरून जाणं किंवा काही स्त्रियांमध्ये पाळी आल्यावर महिना अंगावरून जाणं, असे हे हार्मोन्स रिलेटेड लक्षणं स्त्रियांमध्ये दिसतात. आणि मग रक्तस्राव अधिक झाल्यामुळे पण अशक्तपणा येणं, थकवा जाणवणं, सांधे दुखणं, अंग दुखणं अशी लक्षणं, केस गळणं किंवा पाळीतून अंगावरून न गेल्यामुळं वजन वाढणं, सुस्ती जाणवणं, आळस जाणवणं, चिडचिडपणा होणं, केस गळणं, स्थूलपणा येणं किंवा वारंवार युरिनला म्हणजे मूत्रता येणं अशी लक्षणं किंवा कॉन्स्टिपेशन होणं, त्वचा कोरडी पडणं अशी लक्षणं हार्मोन्स शरीरामध्ये बिघडल्यामुळे किंवा हार्मोन्स शरीरामध्ये कमी झाल्यामुळे होतं. मग हे हार्मोन्स बनतात कुठं? ही हार्मोन्सला काही रिप्लेसमेंट थेरपीज हे एवढाच उपाय आहे का? आणि मग रिप्लेसमेंट थेरपी घ्यायची तर ती आयुष्यभर घ्यावी लागेल का? अशा अनेक नाना प्रकारचे प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होतात. मग आयुर्वेदामध्ये असं काही थायरॉइड सारखी एखादी गोळी आहे का, ती मला द्या म्हणजे माझं थायरॉइड मग मला इंग्लिश गोळी घ्यायला लागणार नाही आणि मग मी आयुर्वेदाच्या माध्यमाने बरे होईल? प्रथम आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे की हार्मोन्स हे बनतात कुठं बनतात बरं? काय विचार आहे तुमचा सर्वांचा? हार्मोन्स कुठं बनत असतील किंवा कशापासून बनत असतील? जर तुम्ही तुमचं जर दैनंदिन जीवन घडण बघितलं, दैनंदिन चयापचय क्रिया बघितली, तर आपण जे काही अन्न खातो, जे काही ते अन्न पचवण्यासाठी जो काही व्यायाम करतो व आता सरांनी सांगितलेलं की कोणत्याही आरोग्यासाठी निद्रा म्हणजे झोप जेवढी महत्वाची आहे, म्हणजे जी काही आपण झोप घेतो, ह्या सगळ्यांच्या माध्यमातूनच हार्मोन्स शरीरामध्ये बनायला मदत होत असते. म्हणजे कुणीही बाहेरून हार्मोन्स देत नाही. म्हणजे आता जसं कोरोना व्हायरस आला, बाहेरून इन्फेक्शन आलं आणि त्याने शरीरामध्ये जाऊन आजार निर्माण केले, तसे हे हार्मोन्सचे आजार होत नाहीत. तुम्ही जर आता हार्मोनल थेरपी घेत असाल, म्हणजे थायरॉइडची गोळी घेत असाल किंवा पाळीच्या काही गोळ्या घेत असाल, तर फक्त एक प्रश्न सर्वांनी डॉक्टरांना विचारा की याचं कारण काय? बऱ्याच वेळा हायपोथायरॉइडिझम होण्याचा किंवा तुमची पाळी अनियमित होण्याचा इंग्लिश किंवा ॲलोपॅथी शास्त्रीय दृष्टिकोनातून याचं कारण लगेच मला सांगता येणार नाही किंवा याला इडिओपॅथिक म्हणजेच याचं कारण माहीत नाही असं त्याचं उत्तर होतं. मग मला ही गोळी कुठपर्यंत घ्यायला लागेल हायपोथायरॉइडची? मरेपर्यंत घ्यावी लागेल असं त्याचं उत्तर असतं. जर तुम्ही बाहेरून रिप्लेसमेंट घेतली, सतत जर तुम्ही थर्ड पार्टीवर अवलंबून राहत राहिला, तर तुमचे शरीर हार्मोन्स बनवणार कधी आणि कसं बनवणार? त्यासाठी आपण एकदा समजून घेऊया की हार्मोन्स बनतात कुठे. आपण जे काय अन्न खातो ते अन्न जे आहे ते अन्न खाल्ल्यानंतर त्याचं शरीर घटकामध्ये रूपांतर होतं. आमच्या भाषेत त्याला आहार रस असं म्हटले. आहार रसाचं रूपांतर हे रस धातूमध्ये म्हणजे शरीरात जेवढं काही पाणी स्वरूपातले जे काही घटक आहेत त्याच्यामध्ये होतं. तिथून शरीरातून रसातून रक्त म्हणजे शरीरातलं सगळं रक्त बनतं. मग मांसपेशींचं पोषण होतं. मग मेद धातू म्हणजे आपल्या फॅटचं पोषण होतं. मग हाडांचं होतं. मग मज्जा धातू म्हणजे आपल्या मेंदूचे किंवा ज्या नसांचं जे सगळं जाळं आहे त्यांचं पोषण होतं. आणि शेवटी शुक्राचं म्हणजे सर्वव्यापीनं शुक्रीनं असं म्हटलेलं आहे. तर सर्वव्यापी जो शरीरातला शुक्र आहे त्याचं पोषण होतं. आपल्याला शुक्र म्हटलं की फक्त रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम एवढ्याच पुरतं मर्यादित वाटतं, पण आयुर्वेदामध्ये शुक्र म्हणजे सर्वांगीण सांगितलेलं आहे, सर्व शरीरव्यापी सांगितलेलं आहे. म्हणजे ज्याचा थोडक्यात शुक्रापर्यंतचे धातू मजबूत असतील तो निरोगी असं समजायला काही हरकत नाही. आणि ज्याचे हे 7ही धातू चांगले त्याचे हार्मोन्स चांगले असं समजायला काहीच हरकत नाही. म्हणजे आपण आता लक्षात घेतलं की ह्या हार्मोन्स बनतात हे सगळे आपल्या आहारातून. आहाराबरोबरच व्यायामही तेवढा महत्वाचा आहे, कारण जर चयापचय क्रिया चांगली ठेवायची असेल तर त्याच्यामध्ये व्यायाम सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे. जर आपण जे काय अन्न खातोय ते अन्न पोहोचवण्यासाठी शरीरामध्ये प्रत्येक घटकामध्ये पोहोचवण्यासाठी जो व्यायाम गरजेचा आहे तो जर नाही केला तर तुमचं पचलेलं अन्न शरीरात पोहोचणार नाही
आणि ते पचलेलं अन्न शरीरात घटकामध्ये पोचलं नाही तर तुमचे जे हार्मोन्स आपण आता बघितलं की सगळे हार्मोन्स हे तुमच्या रक्तातून ट्रॅव्हल करत असतात, तुमच्या रक्तातून जात असतात. जर तुमचं व्यायामच नसेल शरीराला तर तुमचे हार्मोन्स तुमच्या शरीर घटकांपर्यंत पोहोचणार नाही आणि मग शरीर घटकांची झीज व्हायला लागेल, त्यांचं पोषण होणार नाही आणि जसंही त्यांचं पोषण होणार नाही तसंही तुमच्या त्या घटकांची कमतरताची लक्षणं निर्माण होतील. म्हणजे थोडक्यात तुमचे हार्मोन्स शरीरामध्ये बिघडल्यामुळे केस का गळायला लागतात? हार्मोन तर तुमचं गळ्याच्या तिथल्या थायरॉइडचं बिघडलेलं असतं किंवा तुमचं वजन का वाढायला लागतं, तुमची त्वचा कोरडी का पडायला लागते, तुम्हाला थकवा का जाणवायला लागतो. याचाच अर्थ प्रत्येक हार्मोन्सचं कार्य हे सर्व शरीरासाठी सर्व शरीरावर अवलंबून आहे. त्याच्याबरोबर झोप, जसं सांगितलं सरांनी आता, झोप ही तशीच महत्वाची आहे. जर तुम्ही वेळेत झोपत असाल तर तुमच्या शरीरामध्ये जे काही अन्न तुम्ही दिवसभर खाल्लंय ते पचवण्यासाठीची जी सगळी क्रिया आहे ती झोपेमध्ये होते. त्याला बायोलॉजिकल क्लॉक असं म्हणतात. रात्री 10 ते पहाटे 2 वाजेपर्यंत शरीरातलं हे बायोलॉजिकल क्लॉक जे आहे ते ऍक्टिव्ह झालेलं असतं आणि ह्या बायोलॉजिकल क्लॉकद्वारे शरीराचं पोषण होत असतं. आहार, व्यायाम आणि झोप याच्या बरोबरच अजून एक गोष्ट सर्वात महत्वाची आहे, ती ही विशेषतः स्त्रियांच्या बाबतीत, ती आहे म्हणजे मन. स्त्री ही भावना प्रधान आहे. म्हणजे स्त्रीला भावना हळवी म्हणूयात, तिला काळजी करणारी म्हणूयात किंवा एखाद्याला काय म्हणूयात, तिची जी आपली जी नवरूप सांगितलेली आहेत तशी सगळी नवरूप त्या स्त्रीमध्ये असतात आणि त्याचा परिणाम तिच्या हार्मोन्सवर सुद्धा होत असतो. म्हणजेच त्याचा परिणाम तिच्या चयापचय क्रियावर पण होतो. हे व्हाईस वर्सा आहे. म्हणजे हार्मोन शरीरात कमतरता झाल्यामुळे सुद्धा तिची चिडचिड होते आणि चिडचिड होते म्हणून सुद्धा शरीरात हार्मोनची कमतरता होते. त्याच्यामुळे जर आपल्याला स्त्रीला सक्षम करायचं असेल तर तिने तिचं आरोग्य जे आहे ते योग्यरित्या जपलं पाहिजे. बऱ्याच वेळा माझं कोणी ऐकत नाही असं त्या स्त्रीची जी भावना आहे त्याच्यातून तिला प्रचंड त्रास होत असतो. म्हणजे माझी मुलं माझं ऐकत नाही, माझा नवरा माझा ऐकत नाही, माझे सासू सासरे माझं ऐकत नाही, माझं कोणी ऐकत नाही, किंवा जर ती नोकरीच्या ठिकाणी असेल तर तिचं कोणी ऐकत नाही, या विषयावरून तिची चिडचिड फार होते. मी अशा स्त्रियांना निश्चित सांगण्याचा प्रयत्न करेल, तुम्ही एक विशिष्ट पद्धतीने जर जगायला शिकलात, कोणाकडून काही अपेक्षा न ठेवता, जर चिडचिड न करता तुम्ही तुमच्या पद्धतीने काम करत राहिलात, आहाराचं नियोजन करत राहिलात, व्यायामाचं नियोजन करत राहिलात, झोपेचं नियोजन करत राहिलात, तर सर्व तुम्हाला फॉलो करतील. लोकांना सांगून लोक फार सुधरत नाहीत. सागर सर आहेत, आम्ही ज्यावेळेस सामाजिक कार्य करतो, निसर्गाचे कार्य करतो, लोकांना किती सांगितलं झाडं तोडू नका तर लोक ऐकत नाही. ज्यावेळेस आम्ही प्रचंड झाडं लावतो त्यावेळेस लोक हळूहळू आमच्याकडे बघत, मग ज्यावेळेस आम्ही बाजूनी जायला लागतो त्यावेळेस लोकांच्या मनात येतं यार हे झाडं तोडण्याला विरोध करतील आपल्याला, कारण यांचं झाडं लावण्याचं जे कार्य आहे ते फार मोठं आहे. तसंच मी स्त्रियांना सांगतो, तुम्ही दुसऱ्यांना बदलवण्यापेक्षा स्वतः बदला, स्वतःचं आरोग्य टिकवायला प्रथम शिकवा. आज जर आम्ही बघितलं, आमच्या रुग्णांची जर आम्ही टक्केवारी जर काढली तर 70 ते 75% स्त्रिया ह्या आजारी असतात, 20 ते 25% पुरुष आजारी असतात. म्हणजे जवळपास 75% स्त्रिया ह्या आजारी आहेत आत्ताच्या घडीला, असं समजायला काहीच हरकत नाही. त्याचं कारण जे आहे, ती स्त्री फक्त दुसऱ्याचं भलं करण्यासाठी, दुसऱ्याचं चांगलं करण्यासाठी, दुसऱ्याचं व्यवस्थित व्हावं याच्यासाठी स्वतःकडे दुर्लक्ष करते. म्हणजे जर तिचं जेवण बघितलं तर ती काय करते, सगळं घरातलं आवरून 12-1 वाजता जेवायला घेईल, काहीतरी 2 वेळा चहा पोटात टाकेल जो की तुमची भूक मारत असतो, आणि तो भूक मारून ती 12-1 वाजता सगळं आवरलं की जेवायला घेईल. आपल्याकडे ही एक चुकीची पद्धत आहे. बेसिकली सगळं आवरलं, सगळं काम केलं म्हणजे थोडक्यात गाडीमध्ये पेट्रोल न टाकताच तिला पळवत राहणं हाताने, अशी अवस्था आहे. म्हणजे जर तुम्ही तुमच्या शरीराचं पोषण करायचं असेल तर पोषण काळामध्ये, म्हणजे सकाळी 6 ते 9 या काळामध्ये व्यवस्थित जेवण घ्यायला पाहिजे. जर तुम्ही व्यवस्थित जेवण घेतलं 6 ते 9 या काळामध्ये तर तुमच्या शरीराचं पोषण व्यवस्थित व्हायला मदत होणार आहे. आणि जर तुमच्या शरीराचं पोषण व्यवस्थित झालं तर तुम्हाला काम करण्याची ताकद मिळणार आहे. तुम्ही आज जे सकाळी जे काही काम करता ते तुमच्या जुन्या ताकदीवर सगळं काम करता, आणि त्या जुन्या ताकदीवर काम करत असताना तुमच्या शरीराची झीज जास्त प्रमाणात होते. म्हणजे तुमच्याकडे एनर्जी नसताना सुद्धा तुम्ही ताकद वापरत असता, आणि जेव्हा तुम्ही एनर्जी नसताना ताकद वापरता तेव्हा तुमच्या शरीराची झीज ही प्रचंड होत असते. त्याच्यामुळे माझं सर्वांना विनंती आहे, पहिलं जेवा आणि मग सगळी कामं करा.
संध्याकाळी पण तसंच बऱ्याच स्त्रियांमध्ये आम्ही बघतो की सगळे म्हणजे तिचे मिस्टर असेल किंवा कोणी घरातली मोठी व्यक्ती असेल ती आल्याशिवाय जेवायची नाही, मग ती व्यक्ती 10 वाजता येणार, स्त्री 11 वाजता जेवणार आणि 12 वाजता झोपणार. याने तिचं पोषण कुठंही होणार नाही. मी उलट सांगेल, तुम्ही छान अगोदर 6-7 वाजता जेवून घ्या आणि मग मस्त नवऱ्याला किंवा घरातल्या मोठ्या व्यक्तीला वाढायला जर तुम्ही मदत म्हणजे वाढलं छान प्रेमाने जेवले, भरल्या पोटाने आपण म्हणतो माणूस भरल्या पोटाने असेल तर तो आनंदी असतो असं आपण जे म्हणतो, तर तेवढ्याच आनंदाने तुम्ही लोकांना भरवू शकता किंवा लोकांना वाढवू शकता. बेसिक 2च गोष्टी तुम्हाला आहाराच्या बाबतीत करायचं. सकाळचं जेवण जे आहे ते तुम्ही सकाळी 6 ते 9 म्हणजे एवढं लवकर मी म्हणतोय, आणि संध्याकाळी 6 ते 8 या वेळामध्ये संध्याकाळचं जेवण घ्यायचंय. मध्ये जर तुम्हाला भूक लागली तर डाळ भात खाऊ शकता, फळं, फ्रूट सॅलेड असं खाऊ शकता. त्यामुळे सकाळचं जेवण लवकर जर घेतलं आणि संध्याकाळचं जेवण तसंच लवकर घेतलं तर तुमचं पोषण व्हायला मदत होणार आहे. कारण स्त्रीला जर तिचं आरोग्य मी निरोगी आहे का हे जर बघायचं असेल तर तिची पाळी पहिली बघावी असं आमचं शास्त्र सांगतं. म्हणजे तिची पाळी 3 ते 5 दिवस येते का, 28 दिवसांनी येते का, आणि त्या 28 दिवसांनी येऊन 3 ते 5 दिवस तिच्यामध्ये प्रॉपर फ्लो होतोय का, तो फ्लो होताना तिला काही त्रास तर नाही होते ना, म्हणजे कंबर दुखते, झोपून राहावं असं वाटतंय, थकवा येतोय, पायात गोळे येत आहे, अशक्तपणा जाणवतोय, अशी जर लक्षणं तिला पाळीमध्ये होत असतील तर तिने समजून घ्यायचं की आपल्या शरीरामध्ये हार्मोन डिस्टर्ब व्हायला सुरुवात झालेली आहे. जर ही कमी प्रमाणामध्ये लक्षणं असतील तर लगेचच आपल्या आहारामध्ये, व्यायामामध्ये आणि झोपेमध्ये व्यवस्थित जर बदल करायला सुरुवात केले तर हे सुद्धा व्यवस्थित व्हायला लागतं. बऱ्याचशा स्त्रियांना अंगावरून जात नाही, मग त्याच्यामुळे वजन वाढायला लागतं. रक्तदृष्टी असलेली लक्षणं म्हणजे सांधे दुखणे, मणका दुखणे, टाच दुखणे अशी लक्षणं बऱ्याचशा स्त्रियांमध्ये रक्त शरीरामध्ये अंगावरून न गेल्यामुळे निर्माण होत असतं. किंवा काही स्त्रियांना अंगावरून जास्त दिवस जातं, म्हणजे 7 ते 8 दिवस अंगावरून जातं आणि त्याच्यामध्ये प्रचंड रक्त, म्हणजे तुम्ही जेवढं रक्त शरीरामध्ये महिनाभर बनवत नाही त्याच्यापेक्षा शरीरातून रक्त जास्त बाहेर जातं आणि रक्त बाहेर जास्त गेल्यामुळं अशक्तपणा, थकवा किंवा रक्तक्षयाची, पांडूची लक्षणं निर्माण होतात आणि त्याच्यामुळे ती थकव्यामध्येच सगळं काम करत असते. त्याच्यामुळे शरीराची तिची झीज ही जास्त होत असते. त्यामुळे स्त्रीला आपण आरोग्य आहोत की निरोगी आहोत हे साधं एका लक्षणांवरून जर समजून घ्यायचं असेल तर तिने तिच्या पाळीकडे पाहावं असं आम्ही सांगत असतो. ज्या स्त्रियांची गर्भाशय अवेळी काढलेला आहे त्या स्त्रियांनी सुद्धा त्या 4 दिवसांमध्ये, म्हणजे तिच्या पाळीची तारीख जर 26 ते 30 अशी असेल तर त्या 4 दिवसांमध्ये जवळच्या आयुर्वेदिक वैद्याकडून रक्तमोक्षण ही चिकित्सा करून घ्यावी. म्हणजे मग तिला शरीरात जे अशुद्ध रक्त बनते ते कुठल्या तरी मार्गाने बाहेर काढलं जाईल आणि ते बाहेर काढल्यामुळं तिचे शरीरातले हार्मोन्स जे आहेत ते थोडेसे बॅलन्स व्हायला मदत होईल. एकतर पिशवी काढूच नाही, पण जर काढली असेल ज्या स्त्रियांची, त्याला काही आता सध्या तर पर्याय करता येणार नाही, पण त्या स्त्रियांनी सुद्धा रक्तमोक्षण नावाची जी आयुर्वेदिक चिकित्सा आहे ती जवळच्या वैद्याकडे जाऊन तुमच्या पाळीचे जे दिवस होते ते आठवून किंवा एखाद्या विशिष्ट 4 दिवसात आपल्याला जर महिन्याचा जास्त त्रास होत असेल तर त्या 4 दिवसांमध्ये आपण जाऊन जर रक्तमोक्षण ही चिकित्सा केली तर त्या स्त्रियांमध्ये जास्तीत जास्त फायदा होताना आम्हाला दिसत आहे. स्त्रीचा हार्मोन्सचा बद्दल आपण अजून विचार करताना मी मगाशी सांगितलं की तिची जर पाळी चांगली असेल तर तिच्या शरीरामध्ये लक्षणं बरीचशी कमी होतात. बऱ्याचशा स्त्रियांना पाळीच्या अगोदर 8 दिवस आणि पाळीच्या नंतर 8 दिवस सुद्धा अनेक तक्रारी निर्माण होताना दिसतात. काहींना जुलाब होतात, काहींची कंबरदुखी होते, काहींना ऍसिडिटी म्हणजे पित्त वाढल्यासारखं होतं. तर हे सगळं जे आहे हे तुमच्या शरीरातले, आमच्या भाषेतले वात, पित्त आणि कफ यांचा इम्बॅलन्स होण्यामुळे हे सगळं होतंय. मग हार्मोन्सला आयुर्वेदामध्ये काय म्हणायचं, तर हार्मोन्सला आयुर्वेदामध्ये वात, पित्त, कफ असं म्हणायला सुद्धा हरकत नाही. आणि सप्तधातू, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र. कारण आरोग्याची व्याख्या करताना शास्त्राने, आयुर्वेद शास्त्राने असं सांगितलंय की समदोषा, समाग्निश्य, समधातू, सममलक्रिया, प्रसन्न, आत्म, मन, इंद्रिय, स्वस्थ इति अभिधीयते. याचं जर अर्थ बघितला तर समदोषा म्हणजे ज्याच्या शरीरामध्ये वाताचं बॅलन्स आहे, म्हणजे शरीरात वात वाढत नाही, कारण तुमचं जे दुखणं जे सगळं असतं, वेदना जे असतात ह्या सगळ्या वाताशी संबंधित असतात. शरीरातलं पित्त म्हणजे ऍसिड जे आहे, चयापचयाची क्रिया आहे ही सर्व पित्ताच्या अधीन असते. म्हणजे तुमची पचनशक्ती चांगली राहणं हे तुमच्या पित्ताच्या बॅलन्स असण्यावर लक्षण आहे. कफ म्हणजे शरीरातली सुदृढता आहे, सुंदरता आहे किंवा टिकाऊपणा जो आहे तो सर्व शरीरामध्ये कफाच्या अधीन असतो. म्हणजे कफाचा जर बॅलन्स असेल तर तुम्ही निरोगी राहायला मदत होतात.
समअग्नी म्हणजे भूक व्यवस्थित लागणं, अति प्रमाणात भूक न लागणं, लागलेली भूक सहन होणं, किंवा समप्रमाणामध्ये जे वेळ जेवणाची झाल्यावर भूक लागणं असा जो काही प्रकार असतो त्याला समअग्नी असं म्हणायचं. समधातू म्हणजे मगाशीच मी सांगितलं, जर तुमची पाळी व्यवस्थित असेल तर तुमच्या शरीरातला रस धातू चांगला आहे असं समजायचं. शरीरातलं जर रक्त व्यवस्थित असेल, ताकद चांगली राहत असेल तर शरीरातलं रक्त व्यवस्थित आहे असं समजायचं. अशाच प्रकारचे मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र हे जे 7ही धातू जर सम अवस्थेत असेल तर माणूस निरोगी असतो. म्हणजेच तुमच्या शरीरातले हार्मोन सगळे व्यवस्थित राहायला हे 7 धातू तेवढेच महत्वाचे असतात. सममल म्हणजे ज्याची युरिन व्यवस्थित पास होते, रात्री उठावं लागत नाही, वारंवार जावं लागत नाही, अडकल्यासारखे वाटत नाही, युरिनला वास येत नाही, अशा रुग्णांनी आपली युरिन म्हणजे मल मूत्र जे आहे ते प्राकृत आहे असं समजावं. मोशन म्हणजे 1 किंवा 2 वेळा मोशनला जाणं, 4 ते 5 मिनिटांमध्ये मोशन क्लीन होणं, म्हणजे चांगला शरीरातला मल बनतोय आणि तो व्यवस्थित पास होतोय, म्हणजे तुम्ही निरोगी असल्याचे लक्षण आहे. आपण जर मलाच्या बाबतीत जर बघितलं तर वरच्या बाजूला गर्भाशय आहे आणि त्याच्या खाली मूत्राशय आहे आणि त्याच्या खाली मलाशय आहे. म्हणजे जर तुमची युरिन व्यवस्थित होत नसेल, तुमची मोशन व्यवस्थित नसेल होत तर त्याचा सगळा जो दाब आहे तो गर्भाशयावर येतो आणि गर्भाशयावर जर दाब आला तर गर्भाशयाचं कार्य जे आहे ते व्यवस्थित होत नाही आणि मग तिथून हार्मोन्स तुमचे इम्बॅलन्स व्हायला लागतात. त्यामुळे अनेक रुग्णांमध्ये ज्यावेळेस आम्ही या सममल ही गोष्ट करायला लागतो किंवा त्यांच्या मल व्यवस्थित बाहेर काढण्यासाठी आयुर्वेदिक औषधांच्या मदतीने ज्यावेळेस मदत घेतो त्यावेळेस तिचं गर्भाशय, तिच्या बीजग्रंथी ह्या व्यवस्थित कार्य करायला लागतात व तिचे हार्मोन्स बॅलन्स होताना दिसतात. म्हणजेच हार्मोन्स बॅलन्स करायला प्रत्येक वेळेस हार्मोन्स रिप्लेसमेंट थेरपीच पाहिजे अशी काही गरज नाही. तुमचं सम दोष, सम धातू, सम मल, सम अग्नी असं जरी असेल तरी सुद्धा तुमचं हार्मोन्स हे आहेत बॅलन्स व्हायला लागतात. ज्यावेळेस तुम्हाला युरिन क्लीन होणार नाही, मोशन क्लीन होणार नाही, वारंवार जायला लागेल, पोटामध्ये गॅस भरून राहील, ज्यावेळेस आतड्यांचं प्रेशर वाढेल त्याचं प्रेशर परत तुमच्या गर्भाशयावर पडणार आहे आणि मग त्या गर्भाशयाला काम करणं शक्य होणार नाही. जर तुमच्या डोक्यावर 4 बॉस आणून ठेवले तर तुमची काय अवस्था होईल बघा. म्हणजे तुम्ही काम करणं शक्य आहे किंवा प्रत्येक स्त्रीला जर 4 सासू आणून ठेवलं तर तिची काय परिस्थिती होईल बघा. म्हणजे एक सासू आहे तीच सांभाळता सांभाळता तिच्या नाकीनं वाढलेल्या असतात आणि तिला जर 4 सासू आणून ठेवल्या तर तिची काय परिस्थिती होते बघा. तशीच परिस्थिती ज्यावेळेस तुमचं मल क्लिअर होत नाही, मूत्र क्लिअर होत नाही, तशीच परिस्थिती तुमच्या त्या गर्भाशयावर आलेली असते. मग त्या अशा दाब कंडिशन मध्ये किंवा अशा तणावाच्या कंडिशन मध्ये तिला काम करायला लागतं त्या गर्भाशयाला आणि म्हणून ते गर्भाशय व्यवस्थित काम करत नाही. पुढची जी गोष्ट आहे ती म्हणजे प्रसन्न आत्मा. प्रसन्न आत्मा, बेसिकली आत्मा कुठं असतो हेच माहित नाही तर त्याला प्रसन्न कसं करायचं हा सर्वात मोठा प्रश्न पडलेला असतो आपल्याला. आपलं अध्यात्म जर चांगलं असेल तर आपला आत्मा चांगला असतो किंवा आपलं पूर्वजन्मीचं जे कर्म आहे म्हणजे सतकर्म असं म्हणतो आपण त्याला, चांगलं वागणं, चांगलं राहणं, चांगलं बोलणं, दुसऱ्याला मदत करणं, हे सर्व जर आपण चांगलं केलं तर आत्मा हा प्रसन्न राहत असतो. आज माझा आत्मा सुखावला असं आपण एक वाक्य बऱ्याच वेळा म्हणतो. ज्यावेळेस आपण एखाद्या गरीबाला मदत करतो, एखादं झाड लावतो, एखाद्याला दान देतो किंवा एखाद्या गरजूला मदत करतो त्यावेळेस आपला आत्मा सुखवत असतो. तर ह्या सतकर्माला प्रसन्न आत्मा निर्माण होत असतो. म्हणजे तुम्ही जेवढं चांगलं कर्म कराल त्याच्यातून तुमचा आत्मा सुखावणार आहे, प्रसन्न राहणार आहे. मन प्रसन्न कसं ठेवायचं, मनाचा आणि हार्मोन्सचा खूप जवळचा रोल आहे. मी आता 2 मिनिटात एक केस सांगतो तुम्हाला. माझ्याकडे एक 20-21 वर्षाची मुलगी आली. तिची ज्यावेळेस पाळी आली ती रेग्युलर एकदम व्यवस्थित दर महिन्याला पाळी येणं, 3 ते 5 दिवस अंगावरून जाणं. तिला तिच्याच क्लासमध्ये असलेल्या एका मुलाने तिला प्रपोज केलं. ती ह्या प्रपोजने एवढी घाबरली की तिला तिची पाळी जी आहे ती अनियमित झाली. म्हणजे जवळपास 9 महिने तिची पाळीच आली नाही. म्हणजे मनाचा जर तुम्ही रोल बघितला, मग तिला काउन्सिलिंग केल्यानंतर तिच्याशी बोलल्यावर त्या भीतीतून तिला बाहेर आणल्यावर असं लक्षात आलं काही दिवसांनी तिची पाळी रेग्युलर आली आणि ती तसंच पुढे रेग्युलर राहिली. म्हणजे मनाचा तुमच्या शरीरावर किती मोठा परिणाम होतोय बघा. तुम्ही आज जी काय राग करत आहात, चिडचिड करत आहात, मानसिक ताणतणावाखाली जात आहात, त्याचा परिणाम जो आहे तो तुमच्या मेंदूवर म्हणजेच ज्या सगळ्या हार्मोनचं सेंटर, पिट्युटरी ग्लँड, मास्टर ग्लँड म्हणतात तिला, जिथं आहे तिथंच डिस्टर्ब होते. मन कुठं राहतं असं विचारलं की बऱ्याच लोकांचं
हात जो आहे तो हृदयाकडे जातो, पण मी असं सांगेल मन जे हृदय आणि मेंदू अशा दोन ठिकाणी राहतं, हे दोन्हीही मन चांगले असायला पाहिजेत. जर तुम्हाला ताणतणाव आला की तुमच्या छातीत नाही दुखत, डोकं दुखतं. बघा, म्हणजे तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला एखाद्या गोष्टीचं टेन्शन येतं किंवा एखाद्या गोष्टीची भीती, शोक असं काही निर्माण होतं, त्यावेळेस पहिलं डोकं आपलं दुखतं. म्हणजे काय, तर डोक्याच्या ठिकाणी असलेलं आपलं जे मन आहे त्या मनावर ताण निर्माण झालाय असं त्याचं लक्षण. मग त्या मनावरचा डोक्याचा ताण कमी आपण वेगवेगळ्या कारणांनी करतो आणि मग आपली डोकेदुखी कमी होते. म्हणजेच शिरस्थ जे मन आहे किंवा डोक्याच्या ठिकाणी असणारं जे मन आहे, म्हणजेच हार्मोनची जी सगळी सेंटर्स आहेत ती सगळी मेंदूमध्ये आहेत. म्हणजे ज्याचं मन चांगलं त्याचा मेंदू चांगला, ज्याचं मेंदू चांगला त्याचे हार्मोन्स चांगले. म्हणजे तुम्हाला जर तुमच्या शरीरातले हार्मोन्स चांगले ठेवायचे असतील तर तुम्हाला प्रसन्न मन ठेवणं फार गरजेचं आहे. मग प्रसन्न मन कसं ठेवायचं किंवा मनाची ताकद कशी वाढवायची, तर त्याच्यासाठीच ह्या सगळी जे देवदेवता आहेत, ज्या पूजा अर्चा आहेत, जी सगळी तारक मंत्र आहे, विश्व प्रार्थना आहे, मेडिटेशन्स आहेत, हे सगळं आपल्या मनाच्या प्रसन्नतेसाठी आहेत किंवा आपल्याला ज्या गोष्टीत आनंद मिळतो ती गोष्ट करावी असं मी बऱ्याच वेळा सांगतो. घरामध्ये ज्यावेळेस वादविवाद होत असतात, मी अनेक स्त्रियांना हा सल्ला देतो, प्रथम तुम्ही लगेच रिॲक्ट होऊ नका, प्रथम ऐकण्याची मानसिक तयारी ठेवा. म्हणजे पुढचा व्यक्ती काय बोलतोय हे पहिला ऐकून घ्या, त्याच्यावर विचार करा, अनालिसिस करण्याचा प्रयत्न करा आणि मग जर गरज तुम्हाला वाटली तर त्याला प्रत्युत्तर द्या. बऱ्याच वेळा असं होतं की बऱ्याचशा स्त्रियांना पश्चातबुद्धी असते, म्हणजे अचानक रिॲक्ट व्हायचं आणि मग रिॲक्ट झाल्यानंतर मी उगाचच रिॲक्ट झाले, नसते झाले तरी चाललं असतं, असं जे मनाची जी अवस्था आहे ही तुम्हाला पश्चातबुद्धी निर्माण करते किंवा पश्चातबुद्धी म्हणतो मी त्याला. तुम्ही पश्चातबुद्धी जर असाल तर तुमच्या मनावर ह्या छोट्या गोष्टींचे ताणतणाव अधिक वाढत जाणार. अनेक स्त्रिया ह्या कौटुंबिक, आर्थिक, मुलांची, नवऱ्याची अशी अनेक ताणाच्या खाली जगत असतात. आणि जर मी त्यांना असं म्हटलं की तुम्हाला तुमच्या स्वतःमुळे किती ताण आहे, तर त्याचं उत्तर 0 असतं. म्हणजे मला माझा मुलगा 10वीत अभ्यास व्यवस्थित करत नाही म्हणून ताण आहे, माझी मुलं व्यवस्थित जेवतच नाही म्हणून ताण आहे, नवरा घरात बसतच नाही नुसता बाहेर फिरतो म्हणून ताण आहे, माझं ऐकतच नाही म्हणून ताण आहे, सासू सासरे माझं ऐकत नाही म्हणून ताण आहे, आमची आर्थिक परिस्थिती व्यवस्थित नाही म्हणून ताण आहे, आमचे शेजारच्यांशी संबंध किंवा शेजारच्यांचे आमच्याशी संबंध व्यवस्थित नाही म्हणून ताण आहे. असे जर सगळे ताण आपण मोजायला घेतले तर हे सगळे जे ताण आहेत हे दुसऱ्यांमुळे आहेत, तुमचे स्वतःचे याच्यामध्ये काही ताण नाहीत. आणि ते विनाकारांचे ताण घेऊन आपण अनेक ताणतणाव वाढून शरीरातले हार्मोन इम्बॅलन्स करत असतो. त्याच्यामुळे माझं सर्वांना तुम्ही स्वतःमुळे किती ताणाखाली आहात हे पहिलं बघा आणि स्वतःचा ताण कमी कसा करता येईल मी सांगितलेली त्रिसूत्री लक्षात ठेवा. पहिलं ऐका पुढच्याचं, त्याच्यावर अनालिसिस करा आणि गरज वाटलं तर त्याच्याला उत्तर द्या. मग ते मुलांचं असू दे, नवऱ्याचं असू दे, सासू सासऱ्यांचं असू दे किंवा कंपनीतल्या बॉसचं सुद्धा असू दे. लगेच आपण रिॲक्ट जो होतो तो रिॲक्ट होणं जर थांबवलं तरी सुद्धा तुमच्या हार्मोन्स मध्ये चांगले बदल व्हायला लागतील. शरीरातलं हार्मोन्सचं जे पोषण आहे ते चांगलं होईल. आता इंद्रियाचं जे प्रसन्नत्व आहे, आपण प्रसन्न आत्मा बघितला, मन बघितलं आणि इंद्रियाचं जे प्रसन्नत्व आहे म्हणजे डोळ्यांनी व्यवस्थित दिसणं, नाकाने चांगला वास येणं, तोंडाला चांगली चव लागणं, कानाने व्यवस्थित ऐकू येणं आणि स्पर्श चांगलं जाणवणं. आयुर्वेद शास्त्राने याच्यासाठी ह्या सगळ्या अवयवांचं स्नेहन करणं गरजेचं आहे. बघा, आपल्याला कोणाचाही स्नेह हवा असतो, द्वेष नको असतो. जर आपल्याला स्नेह मिळाला, प्रेम मिळालं की आपण आनंदित होत असतो. तसंच ह्या 5ही इंद्रियांना जर स्नेह मिळाला तर ते आनंदित होतात आणि हे 5ही इंद्रिय जर आनंदित झाले तर ते आपल्याला आनंदित ठेवतात असं लक्षात ठेवायचं. म्हणजे जर मला मोबाईलच बघता आला नाही, माझे डोळे दुखत असतील, डोकं दुखत असतील तर मला आनंद नाही होणार. किंवा एखादं छान कोणीतरी माझ्यासारखा लेक्चर देतोय आणि तुम्ही ते ऐकतायत आणि तुम्हाला ते ऐकताच येत नाही, ऐकायला कमी येतंय, तरी सुद्धा आनंद होणार नाही. किंवा छान फुलांचा सुगंध आहे, मोगरा आहे आणि मला त्याचा चांगला वासच येत नाही, किंवा एखाद्याचा प्रेमाचा स्पर्श आहे तो मला समजतच नाही, किंवा माझी त्वचा एकदमच करडी झालेली आहे, तर अशा इंद्रिय प्रसन्न होणं जर नसेल तर आपलं मन प्रसन्न होणार नाही आणि शरीर स्वास्थ्य म्हणजेच आपले हार्मोन्स जे आहेत ते व्यवस्थित राहणार नाही.
जर तुमचं इंद्रिय प्रसन्न करायचे असेल तर त्यांना स्नेहाची गरज असते. म्हणजेच तुम्हाला कानात तेल टाकणे, डोळ्यात तूप टाकणे, नाकात तेल टाकणे आणि अंगाची मालिश करणे किंवा तोंडात तेलाच्या गुळण्या करणे किंवा दंतधावनाने छान दात घासणे, या सगळ्यांनी तुमच्या इंद्रिय जी आहे ती प्रसन्न व्हायला मदत होणार आहे. म्हणजे कानामध्ये तेल टाकून ऐकावं असं म्हणतो, डोळ्यात तेल टाकून बघत जा असं जे काय आपल्याकडे पूर्वीच्या म्हणी चालत आलेल्या आहेत त्या हेच इंडिकेट करतात की तुमचं इंद्रिय प्रसन्न जर तुम्ही ठेवलात, तर तुम्ही त्या इंद्रियांना जर स्नेह दिला तर इंद्रिय तुम्हाला प्रेम देतील, म्हणजेच ते इंद्रिय तुम्हाला प्रसन्न ठेवतील, म्हणजेच तुमचे हार्मोन्स प्रसन्न राहतील किंवा तुमचे हार्मोन्स व्यवस्थित राहतील. म्हणजे हार्मोन्स नॉर्मल राहण्यासाठी काय काय गोष्टी महत्वाच्या आहेत बघा. आहार महत्वाचा आहे. आहारात एकदम सोपं सांगितलं, सकाळी 6 ते 9 मध्ये, संध्याकाळी 6 ते 8 मध्ये व्यवस्थित जेवावं. जेवणात भाजी पोळी डाळ भात, चमच्याभर तूप, थोडंसं लिंबू पिळून, एक घास 32 वेळा चावून खावा. दर घासाला घोटभर पाणी प्यावं. बऱ्याचशा स्त्रियांना ही सवय असते, पुढे टीव्ही चालू असतो, त्या रडक्या सिरियल चालू असतात आणि त्याच्या समोर ते जेवत असतात. त्या सिरियल्स मधून त्या एका बाईचे 4 नवऱ्यांच्या 10 बायका, अशी जी परिस्थिती आहे आणि भांडणाशिवाय त्याच्यामध्ये काहीच नाही. असं जर बघून आपण आपला आहार घेणार असेल तर आपल्या शरीरावर मनावर तेच परिणाम होणार आहे. कमीत कमी जेवताना तरी आपण एकरूप झालो पाहिजे. जशी आज दुर्गा मातेची पूजा करताना जर तुमच्या चेहऱ्यासमोर टीव्ही लावले, डॉल्बी लावला तर तुमची काय अवस्था होईल, किती चीड तुमच्या शरीरात निर्माण होईल. तेवढी चीड तुमच्या शरीराची ज्यावेळेस तुम्ही अन्न घेत असता तेव्हा निर्माण होत असते. त्यामुळे ही चीड जर तुम्हाला कमी करायची असेल, ही चीड जर शरीरातून घालवायची असेल तर आहार करताना जेवताना जेवणाकडेच लक्ष द्यावे. उदरभरणनो हे जाणीय जे यज्ञ कर्म, म्हणजे त्याला यज्ञ कर्मासारखं जाणा, तर ते तुम्हाला तुमचे हार्मोन्स नॉर्मल ठेवायला मदत करतील. आता बऱ्याच लोकांना आम्हाला सकाळी वेळच नसतो, घाई गडबड असते. तुम्ही हे सगळं कशासाठी करत आहात याचा पहिला विचार करा आणि मग त्या गडबडीतून तुम्हाला जेवणाला सकाळी जर तुम्ही वेळ काढू शकत नसाल तर तुमचं पोषण हे अल्प होणार आहे. त्याला एक सोपं उदाहरण दिलं, तो काल पण माझ्या व्याख्यानात मी दिलं आणि माझ्या रुग्णांना देत असतो. तुमची गाडी आहे, तुम्हाला पुण्याला जायचंय, पुण्याला जायला तुम्हाला असं समजूया 5 लिटर पेट्रोल लागणार आहे. हे 5 लिटर पेट्रोल तुम्ही एकाच वेळेस भरणार की आता 1 लिटर भरलं, पुढे गेलं 1 लिटर भरलं, पुढे गेलं 1 लिटर भरलं, असं करणार आहात. जर तुम्ही असं केलं तर जर पेट्रोल मधीच संपलं तर तुमची काय धावपळ होईल. पेट्रोलच्या पंपावर गेल्यावर तिथं गर्दी असेल तर काय तुमची धावपळ होईल. आणि एखाद्या वेळेस पेट्रोलच नाही भेटलं तर तुमची काय धावपळ होईल. हीच तुमच्या शरीराची धावपळ होत असते. ज्यावेळेस शरीराला तुमच्या इंधन हवं असतं, तुम्ही उपाशी पोटी शरीराला पळवत असता, त्यावेळेस शरीराची जी धावपळ होते, शरीराची जी झीज होते, शरीराची जी हानी होते, त्या हानीचा परिणाम म्हणजे हार्मोनल इम्बॅलन्स असं समजायला सुद्धा हरकत नाही. त्याच्यामुळे सगळ्यांनी एकदा जेवलं सकाळी की दिवसभर मग तुम्हाला थोडीशी भूक लागली, थोडं खा, पोषण होईल, खाऊ शकता. पण सकाळीच उपाशी राहायचं, कुठेतरी दुपारी 12-1 वाजता 2 वाजता जेवायचं, 4 वाजता जेवायचं. म्हणजे दिवसभर तुम्ही जे काही कार्य एनर्जी करत असतात ती एनर्जी तुम्ही तुमच्या शरीराची लॉस करता आणि मग वरतून थोडक्यात गाडी हाताने ढकलून न्यायची मग पेट्रोल टाकायचं, याला काय अर्थ नाही. त्याच्यामुळं सगळ्यात महत्वाचं जे आहे ते सकाळी जेवायला सुरुवात करा. तुमच्या शरीरामध्ये सकारात्मक बदल घडायला मदत होईल. आणि जेवताना मी सांगितलं भाज्या ज्या आहेत, फळभाज्या जास्त खाव्यात. बऱ्याचशा आता माझ्याकडे एक 10-12 वर्षाचा मुलगा आला, रोज आई झोपताना 11 वाजता त्याला कोमट पाणी आणि मध देते. म्हटलं हे घरचा जो आपला डॉक्टर आहे बाळा त्याच्यापासून जपून राहा, तो फार हानिकारक आहे म्हटलं. कारण तो कुठेतरी युट्यूब व्हॉट्सअप फेसबुकवर बघतो आणि त्याचे प्रयोग त्या मुलांवर करतो. त्याचा परिणाम म्हणून त्याच्या कानाला आतून पूर्ण उष्णता वाढून पूर्ण लाल झाला होता. मला त्यांचा फोन आला होता की सूज कमी करण्यासाठी काय करता येईल. मी म्हटलं मला पहिलं बघू द्या. त्यामुळे आपले जे घरातले हे जे मोठे डॉक्टर्स आहेत त्यांच्यापासून थोडंसं दूर राहा, कारण ते हानिकारक आहेत. कारण ते काहीतरी व्हॉट्सअप फेसबुकवर वापरून तुमचा जीव घ्यायला पण कमी करणार नाहीत असं मी सांगतो. तुम्ही प्रत्येक गोष्टीसाठी योग्य सल्ले घ्या. आहारशास्त्र आहे ते काय असंच आलेलं नाही, त्याचा सल्ला घ्या. प्रॉपर डॉक्टरांना, जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांना जाऊन विचारा, डॉक्टर माझी प्रकृती काय आहे आणि मी कधी काय कसं खाल्लं पाहिजे एकदा मला सांगा. अहो तुम्ही
शिक्षण घेताना, एखादी शाळा निवडताना, किती 10 मुलांची शाळा निवडताना 10 शाळांमध्ये जाता आणि मग त्याच्यातून एक चांगली शाळा निवडता, तसंच मुलांच्या आरोग्याबाबतीत, स्वतःच्या आरोग्याबाबतीत तेवढे दक्ष आहात का हो? आणि मग स्वतःचे हार्मोनल इम्बॅलन्स करायचे आणि मग त्या थायरॉइडच्या गोळ्या, त्या हार्मोन्सच्या गोळ्या खात फिरत बसायचं. त्या जोपर्यंत गोळ्या घेताय तोपर्यंत बरं वाटतं, गोळ्या बंद केले की आहे परत ती परिस्थिती होते. कारण तुम्ही दुसऱ्यावर अवलंबून आहात, त्याला परावलंबित्व असं म्हणायचं. पण एक गोळी जर तिचं फक्त गोळीपुरतंच कार्य मर्यादित असतं तर खूप बरं झालं असतं असं मी म्हणतो. मग तर सगळं शरीराचं, म्हणजे ज्यांनी हार्मोन्स थेरपी घेतली ते 100% बरे झाले असते. आज आपण असं बघतो, जरी हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी घेतली तरी सर्व लोक बरं नाहीत, त्यांना ती लक्षणं तेवढ्याच स्वरूपाची आहेत. याचा अर्थ हार्मोन शिवाय सुद्धा शरीरामध्ये काहीतरी गोष्टी आहेत, ज्या की मी मागाशी सांगितलेलं समदोषा समाग्निश्य समधातू मलक्रिया प्रसन्न आत्म मन इंद्रिय स्वस्थ इत्यादी, याला स्वस्थ म्हणायचं. म्हणजे ज्याचा मल चांगला साफ होतोय, ज्याला घाम चांगला येतोय त्याला स्वस्थ असं म्हणायचं. आम्ही व्यायामच करत नाही, आम्ही एसीत राहतो, काम एसीत असतं, मग आम्हाला घाम कुठून येणार? पण तो जर घाम तुमच्या शरीरात साचायला लागला तर तो तुमच्या शरीरात नाना प्रकारचे व्याधी, म्हणजे त्या वजनापासून तर सगळे अंगदुखीपर्यंतचे सगळे व्याधी निर्माण करेल. त्याच्यामुळे रोज घाम निघेल असा ऍटलिस्ट 10 सूर्यनमस्कार जरी घातले स्त्रियांच्या बाबतीत तरी सुद्धा तिचं स्त्री संतुलन व्हायला निश्चितच मदत होईल असं माझं मत आहे. असंच आहार मी सांगितला, फळभाज्यांचा वापर जो आहे तो आहारामध्ये जास्त करायचा. स्त्रियांनी 5 वाजता ते चहा बिस्किट टोस्ट खाली असं काहीतरी खाण्यापेक्षा छान फळं खायची. फळांना बघितल्यावरच आपल्याला प्रसन्न वाटत असतं. काळे मनुके, खजूर, अंजीर हे स्त्रियांचे खरं तर मित्र आहेत. अळीवची खीर, सिंघाड्याचं खीर हे स्त्रियांचे मित्र आहेत. ते त्यांचं पोषण करायला चांगली मदत करत असतात. गाजराचा हलवा आहे, दुधी भोपळ्याचा हलवा आहे, लाल भोपळ्याचा हलवा आहे, पुन्हा बीटाचा हलवा आहे, जे रक्त वाढायला मदत करत असतं. तुम्ही जर आपल्या भारतीय स्त्रियांचं हिमोग्लोबिन जर बघितलं तर रक्त जवळपास सगळ्यांचंच 10 आहे. म्हणजे आपल्या जे 12, 12.5 असायला हवं ते सगळ्यांचं कमी आहे. आणि कमी रक्तात हे शरीराची एवढी वापर करून घेत असतात, त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये क्षय जास्त दिसतो, त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये व्याधींचं प्रमाण हे जास्त दिसतं आणि त्यांचे हार्मोन्स लवकर इम्बॅलन्स होत असतात. त्याच्यामुळं सकाळी भाजी पोळी, दुपारी जर भूक लागलं तर डाळ भात. बऱ्याच स्त्रियांचा आम्ही कामाला जातो, मग कामाला डाळ भात कसा न्यायचा? अहो तुमच्या आरोग्यासाठी आहे हा. लोकांना सांगा डाळ भात दुपारी खाल्ला की चांगला फायदा होत असतो. 5 वाजता फ्रूट सॅलेड, फळं, काळे मनुके, खजूर, अंजीर असं खा. संध्याकाळी 7:30, 8 वाजता जेवा. 10, 10:30 वाजेपर्यंत झोपा. विनाकारण टीव्ही बघत, मोबाईलवर खेळत जागरण करण्याचं खरं तर काहीच कारण नाही. व्यायामामध्ये साधे व्यायाम सांगितले मी, पवन मुक्तासन. आता बऱ्याचशा स्त्रिया म्हणतात लॉकडाऊन आहे, बाहेर कसं जायचं? बाहेर जाऊन व्यायाम करायचाच नसतो, घरातच व्यायाम करायचा असतो. त्याला सूर्यनमस्कार, कवायती, आपण ज्या स्त्रिया शाळा शिकलेल्या आहेत त्यांना कवायती माहिती आहेत, पण त्याचा वापर त्या करताना दिसत नाही. त्यामुळे स्त्रियांचं पोट आणि पाठ इथं फॅट जास्त साचलेलं दिसतं. साधं त्यांनी पवन मुक्तासन जरी केलं तरी त्यांच्या शरीरामध्ये फॅटचं प्रमाण जे आहे, पोटपाठीचं जे प्रमाण आहे फॅटचं, ते कमी व्हायला निश्चित मदत होणार आहे. त्यामुळे सर्व स्त्रियांना विनंती आहे, फार मोठा काही नाही जमलं तुम्हाला व्यायाम म्हणून तर साधे सूर्यनमस्कार घाला, साधं पवन मुक्तासन करा, साधे अंगठे पकडले तरी तुमचं पोट कमी होईल असं मी निश्चित सांगू शकतो. त्याच्यामुळं झोप जी आहे, बऱ्याच वेळा आपण रात्री टीव्ही मोबाईल बघत बसतो आणि मग झोपायला उशीर करतो आणि मग सकाळी उशिरा उठतो. यापेक्षा लवकर झोपा. 2 तास अगोदर तुमचा मोबाईल आणि टीव्ही बंद झाला पाहिजे हे लक्षात ठेवा. जर तुम्हाला 10, 10:30 झोप यावी असं वाटत असेल तर 8, 8:30 आता बऱ्याच स्त्रियांची ही तक्रार आहे की आम्हाला झोपच येत नाही. 50-55 वयाच्या स्त्रिया सुद्धा रात्री 12 आणि 1 वाजता व्हॉट्सअप बघत असतात, झोप येत नाही म्हणून. आता काय म्हणायचं त्यांना? अशी आपली परिस्थिती आहे. 8 नंतर मोबाईलला हात लावायचा नाही असा एक नियम जर घरात बनवून ठेवला, मी मागाशी सांगितलं की तुम्ही तुमचे नियम बनवा. मुलं ही तुमची फॉलोअर्स असतात हे नेहमी लक्षात ठेवा. बऱ्याच स्त्रिया माझ्याकडे येतात की आम्ही मुलांना शिस्त सवय कशी लावावी. म्हटलं ती लावायची गरज नसते, ते तुम्हाला बघत असतात. तुम्हाला जर शिस्त असेल, सवय असेल, तुमच्यावर स्वतःवर जर संस्कार असतील तर मुलांवर ते आपोआपच घडतील. साधं गणित आहे, तुम्ही जर सकाळी 9 वाजता जेवायला बसत असतात तर मुलं येऊन तुमच्या बरोबर जेवायला बसतील. तुम्ही जर 1 वाजता डाळ भात तूप खात असाल तर मुलं तुमच्यावर डाळ भात तूप खातील. तुम्हीच तुपाला नाक कान मुरडले तर ती मुलं कशी खातील? तुम्ही जर 5 वाजता फळं ड्रायफ्रुट्स असे खात असताल तर मुलं पण तेच मागतील.
का तुम्ही फळं ड्रायफ्रुट्स खाताय मुलं म्हणतील मेरे को चाय लाव असं देतील का? असं नाही म्हणणार. आलं लक्षात? आणि तुम्ही जर 8 वाजता भाजी भाकरी खात असतील तर ते सुद्धा तुमच्यावर भाजी भाकरी खातील. कारण मुलं हे तुमचे फॉलोअर्स असतात. एक वेळ तुमचा नवरा ऐकणार नाही तुमचा, एक वेळ तुमचे सासू सासरे ऐकणार नाही, पण तुम्ही तुमची पद्धत सातत्याने जर तुम्ही आरोग्याकडे लक्ष दिलं, आहाराचं नियोजन करत राहिलात, व्यायामाचं नियोजन करत राहिलात, काही दिवसांनी त्यांच्या असं लक्षात येईल की आई स्वस्थ आहे आणि आम्ही बाकीचे सगळे काही ना काही कारणाने आजारी पडत आहोत. याचा अर्थ आई जे काय करते ते योग्य आहे आणि मग ते आपोआपच तुम्हाला फॉलो करायला लागतील. जर तुम्ही मुलांना म्हणायला लागले 9 वाजता जेवायला पाहिजे आणि तुम्ही 1 वाजता जेवत असाल तर ते तुम्हाला फॉलो नाही करणार. कारण तुमचे फॉलोअर्स जर बनवायचे असेल तर तुमच्या शरीराचे तुमचे आहाराचे नियमन ठरलेले पाहिजे. तुम्ही जर टीव्ही बघत जेवत असाल तर मुलांना मोबाईल दाखवतच खाऊ घालावे लागणार, हे 100% आहे. त्याच्यामुळं सर्वांना माझी विनंती आहे की आहार घेताना त्याच्यावर तेवढंच लक्ष द्या. तुम्ही जर याच्या बरोबर मनाची शांती होण्यासाठी मी सांगितलेलं समाजसेवा आणि निसर्ग सेवा मी प्रत्येक माझ्या व्याख्यानात सांगत असतो. सागर आहे, आम्ही आहोत, आम्ही सातत्याने समाजाची सेवा करण्याचा प्रयत्न करतो जे आमच्याकडून होईल ते. आम्ही फार ग्रेट आहोत असं नाही, पण तुम्ही ज्यावेळेस समाजामध्ये जाता बऱ्याच वेळा अनेक स्त्रियांचे प्रश्न असतात, माझंच एवढं, मलाच का, माझंच एवढं दुःख का? मी त्यांना असं सांगत असतो तुम्ही अजून समाजच बघितला नाही, समाजाचं दुःख बघितलं नाही, म्हणून तुम्हाला असं जाणवत आहे की तुमचं दुःख फार डोंगरा एवढं आहे. तुम्ही ज्यावेळेस समाजामध्ये जायला लागतात, समाजाचं दुःख बघायला लागतात, तेव्हा तुम्हाला कळतं की आपलं दुःख तर त्या छोट्याशा काडी एवढं पण नाही. मग आपण ते दुःख कवटाळून बसत नाही, आणि दुःख कवटाळलं नाही की आमच्या भाषेत भीती, शोक हा वातवर्धक आहे, तो वात वाढवत नाही. आणि वात शरीरामधला चांगला राहिला, बॅलन्स राहिला की हार्मोन आपोआप बॅलन्स करतो. बघा, म्हणजे समाज सेवा सुद्धा तुमची हार्मोन बॅलन्स करू शकते. कारण ज्यावेळेस तुम्ही समाजामध्ये जाता त्यावेळेस तुमचा दुःख तुम्ही विसरता आणि तुम्ही समाजाचं दुःख बरं करण्याचा प्रयत्न करत असता. दुसऱ्याच्या चेहऱ्यावर ज्यावेळेस तुमच्यामुळं हसू येत असतं, आनंद दिसत असतो, त्यावेळेस आपल्याला साहजिकच आनंद होत असतो. त्यामुळे सातत्याने समाजसेवा करा. अजून एक घटक आहे तो म्हणजे निसर्ग सेवेचा. ज्यावेळेस आपण निसर्ग सेवा करतो, आपण बऱ्याच वेळा ऑक्सिहिमोग्लोबिन नावाची गोष्ट ऐकली असेल किंवा ह्या कोरोनाच्या काळामध्ये ऑक्सिजनचं महत्व आपल्याला कळलं असेल. ज्या लोकांना ऑक्सिजन मिळाला नाही त्याच्यामुळे त्यांचा जो मृत्यू झाला हा आपल्या डोळ्यांसमोर अजूनही जात नाहीये. त्याचं कारण आपण ऑक्सिजन निर्माण करायला कुठेतरी कमी पडलो आणि त्याच्यामध्ये आपला काहीही हातभार नाही. आपण कुठेही कचरा करतो, कुठेही झाडं तोडतो, झाडांचा पाला पाचोळा पडतो म्हणून ती झाडं तोडायला आपणच कुठेतरी सांगत असतो आणि त्याचा परिणाम म्हणून ह्या सगळ्या गोष्टी घडताना दिसतात. त्यामुळे निसर्गाची ज्यावेळेस सेवा करता, एखादं छोटस लावलेलं रोपट ज्यावेळेस मोठं झाडाच्या मध्ये परावर्तित होत असतं त्यावेळेस जो आनंद होतो तो सुद्धा आनंद जो आहे तो गगनात मावेन असं होतो. ज्यावेळेस उन्हाळ्यामध्ये ते झाड कोमसतं आणि त्याला आपण पाणी घातल्यावर ते छान पालवी फुटतं, तो जो आनंद आहे, तो जो मनाची प्रसन्नता आहे ती तुमचा हार्मोन बॅलन्स करते. म्हणजे हार्मोन बॅलन्स करायला फक्त हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी गरजेची नाही, तर निसर्ग सेवा, साध्या तुमच्या कुंडीतली 10-15 झाडं सुद्धा तुम्ही जोपासू शकता. आणि ती जोपासता रोज त्याच्या जवळ गेल्यावर जो आनंद होतो, त्याला पाणी घालण्यात जो आनंद होतो, तुमचं मन त्याच्यात गुंतण्यात जो आनंद होतो, त्याच्या बाजूचं तण काढण्यात जो आनंद होतो, तोच आनंद तुम्हाला तुमच्या शरीराची प्रसन्नता ठेवतो. आणि जेवढं शरीर प्रसन्न, मन प्रसन्न, तेवढं शरीर निरोगी. आपण आता मागे व्याख्या बघितली आरोग्याची. त्याच्यामुळे मन प्रसन्न होण्यासाठी ही सुद्धा एक निसर्ग सेवा जी आहे ती तुम्हाला मदत करत असते. त्याच्यामुळं ज्यांना हार्मोन्स थेरपी चालू आहे त्यांनी सुद्धा, आणि ज्यांना वाटतंय आपल्याला हार्मोन्स थेरपी घ्यायची गरज पडू नये त्यांनी सुद्धा नित्यनियमित आहार, व्यायाम आणि झोप हीच तुम्हाला बरं करते. आणि प्रसन्न आत्मा, इंद्रिय, मन. आत्मा कसा प्रसन्न ठेवायचा मी सांगितलं. इंद्रियांमध्ये इंद्रियांचं ऑइलिंग, नाकात तूप टाकणं, कानामध्ये तेल टाकणं, डोळ्यामध्ये तूप टाकणं किंवा काजळ अंजन लावणं आणि पूर्ण अंगाला तेलाने मालिश करणं. आणि उठणं जे आहे हळद आणि मसूर. आपण हळदीचं महत्व आता जाणतच आहात. या कोरोनाच्या काळामध्ये बऱ्याच जणांनी हळद पिऊन बरेच जण गोरे व्हायला लागले खरं तर हळदीचं महत्व जे आहे ते फक्त पोटातून घेऊन नाही, ती लावण्याने सुद्धा त्वचेची जी आपली रोमरंध्र आहेत, त्वचेची जी आपली स्वेदग्रंथी आहेत त्या ऍक्टिव्हेट होतात आणि त्याच्याद्वारे सुद्धा
शरीराला प्रसन्नता यायला मदत होते, त्याच्यामुळं शरीराला फायदा होतो असं मला वाटतं. चॅट बॉक्स मध्ये मला वाटतं बऱ्यापैकी मी हार्मोन्स कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. याच्याबरोबर तुम्ही आहारामध्ये व्यायाम, झोप याच्याबरोबरच जे काही आता डिस्टर्ब झालेली आहे बॉडी, म्हणजे तुमचं मल व्यवस्थित होणं, अग्नी व्यवस्थित होणे, भूक लागणं, जेवण जाणं, अन्न पचणं आणि पोट व्यवस्थित साफ होणं, याच्यासाठी जर आयुर्वेदिक औषधांची जर मदत घेतली किंवा पंचकर्मासारख्या शरीर शुद्धींची जर मदत घेतली तर हे लवकर बरं होताना दिसतं. आयुर्वेदिक औषधं म्हणजे परत ते काही केमिकल्स नसतं. आयुर्वेदिक औषधं हे फूड सायन्स सारखं काम करतात. म्हणजे आपलं अन्न जसं व्यवस्थित, म्हणजे आपल्याला जर मूग डाळ खाल्ली तर बरं वाटतं, तूर डाळ खाल्ली तर पित्त होतं, तशाच प्रकारचा बॅलन्स हा आयुर्वेदिक औषधाने साधला जातो की शरीरातलं वात, पित्त, कफ यांचा बॅलन्स करणं आणि शरीरातले जे सप्तधातू आहेत त्यांचं पोषण करणं आणि जे 3 मल आहे, मल, मूत्र, स्वेदन याचं प्रवर्तन म्हणजे व्यवस्थित बाहेर पडण्यासाठी मदत करणं, अशा पद्धतीची आयुर्वेदिक औषधं काम करत असतात. अशाच पद्धतीने पंचकर्मही काम करत असतात. जर वरच्या भागामध्ये जर थायरॉइड आहे, शरीराची अशुद्धी आहे, तर उलटीद्वारे, वमनद्वारे शरीराची शुद्धी करणं, जुलाबा वाटे शरीराची शुद्धी करणं किंवा बस्ती देऊन शरीराची शुद्धी करणं किंवा नश्य आहे, रक्तमोक्षण मी मगाशी सांगितलं की ज्या स्त्रियांचं गर्भाशय काढून टाकले त्यांनी दर महिन्याला त्या 4 दिवसांमध्ये कधीही जाऊन जवळच्या वैद्याकडून जर रक्तमोक्षण केलं तर त्याचा सगळ्यात जास्त त्यांना फायदा होताना दिसतो. किंवा ज्यांच्या पिट्युटरी मधूनच मेंदूवर जास्त ताण निर्माण होऊन ज्यांची हार्मोन इम्बॅलन्स झाले त्या स्त्रियांनी नश्य जी ट्रीटमेंट आहे, म्हणजे नाकामध्ये विशिष्ट औषधी तेल सोडणं, ही जरी केली तरी सुद्धा तुमचं हार्मोन्स हळूहळू बॅलन्स व्हायला लागतात. आणि मला वाटतं आपण एक 10 मिनिटांमध्ये आलेले प्रश्न घेऊयात आणि मग पुढे जाऊयात. धन्यवाद. सागर सर. हो हो हो. याला बेसिकली मी जे जेवणानंतर पाणी प्यावं, जेवणा अगोदर पाणी प्यावं आणि जेवणामध्ये पाणी प्यावं या संदर्भात आमच्या आयुर्वेदाचं एक सुभाषित आहे. जेवणामध्ये पाणी पिणं हे अमृताप्रमाणे कार्य करत असतं. जेवणा अगोदर जर तुम्ही पाणी प्याला तर तुमची भूक मंदावते आणि जेवणानंतर जर पाणी पिला तर तुम्हाला स्थौल्य म्हणजे शरीरामध्ये थोडक्यात जे काही तुम्ही अन्न खाल्ले त्याचा चिखल तयार होतो आणि तो पचायला अडचण येते. मी याच्यासाठी साधं उदाहरण देतो. बऱ्याच वेळा तुम्ही जर तुमची घरातली मिरची बारीक करायची असेल मिक्सरमध्ये तर पाणी कधी टाकता? अगोदर टाकता, मध्ये मध्ये थोडं थोडं टाकता की नंतरून टाकता? या साध्या छोट्याशा प्रयोगावर तुमच्या लक्षात येईल की तुमचं अन्नाचं जर पचन व्यवस्थित व्हायचं असेल तर पाणी कधी पिलं पाहिजे. आता बऱ्याच ठिकाणी याच्याविषयी संभ्रम आहे, पण आयुर्वेद शास्त्र जे 2000 वर्षापूर्वीपासून आहे ते यालाच मान्यता देतं की जेवणाच्या मध्ये मध्ये पाणी प्यावं. एकच मिनिट सर, मी आता पहिल्यापासून बघतो. माझे सगळ्यात एंडचे प्रश्न माझ्या समोर आले होते. पीसीओएस क्युअर होत नाहीये आयुर्वेदिक आणि ॲलोपॅथी दोन्ही ट्रीटमेंट घेऊन? बेसिकली असं नाहीये मॅडम. पीसीओएस म्हणजेच परत हार्मोनल इम्बॅलन्स तो का तयार झाला? पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम म्हणतात. याच्यामध्ये बऱ्याच वेळा 3 हार्मोन इन्व्हॉल्व्ह होतात. कधी कधी इस्ट्रोजन, प्रोजेस्ट्रॉन मेंदूतून, FSH, LH, थायरॉइड आणि इन्सुलिन पॅन्क्रियामधून. ज्या स्त्रियांमध्ये असे 4 हार्मोन इम्बॅलन्स असतील तर ते 4 हार्मोन बॅलन्स करायला वेळ द्यावा लागेल. वारंवार आहाराचं नियोजन, व्यायामाचं नियोजन, झोपेचं नियोजन, वारंवार आयुर्वेदिक औषधी आणि वारंवार शरीर शुद्धी. तुमचं पीसीओचं प्रमाण शरीरामध्ये काय आहे किंवा किती हार्मोन इम्बॅलन्स होऊन ते झालंय त्याच्यावर क्युअर ठरतं. आमच्याकडे काही केसेस आहेत 100% क्युअर झालेला आहे मॅडम. पीसीओएस बरं होत नाही हे डोक्यातून काढून टाका, कारण जो कोणी मेटाबॉलिक डिसीज असतो जो तुमच्या स्वतःच्या चुकांमुळे निर्माण झालेला असतो तो प्रत्येक व्याधी बरा होतो. फक्त त्याची बरा व्याधी होण्याचा काळ हा तुमच्या शरीरावर, तुम्ही घेत असलेल्या इफेक्ट्सवर, तुम्ही घेत असलेल्या प्रॉपर आयुर्वेदिक डॉक्टरांकडून आणि प्रॉपर शुद्धीद्वारेच होतो. पुढचा प्रश्न आहे. सायसिसची टेंडन्सी असणाऱ्यांनी काय करावं? आयुर्वेद शास्त्रामध्ये सिस्ट म्हणजे ग्रंथी असं म्हटलंय. ज्यावेळेस शरीरातले मांसपेशी, मांसवह स्रोतस किंवा मांसपेशी दुष्ट होतात तेव्हा ग्रंथी निर्माण होतात असं आयुर्वेद शास्त्र मानतं. बऱ्याचशा स्त्रियांमध्ये ज्यावेळेस दुपारी झोपण्याची सवय असते विशेषताने
किंवा विदाही अन्नपाणी म्हणजे जे आंबट तिखट खारट आहे याचं प्रमाण आहारात जास्त असतं, अशा स्त्रियांमध्ये ही सिस्ट वारंवार निर्माण होत असते. अशा स्त्रियांनी परत तसंच आहाराचं, व्यायामाचं, झोपेचं नियोजन करणं आणि मासवह स्रोतदृष्टीचं जी शुद्धी आहे, विरेचन नावाचं जर पंचकर्म केलं तर ती सिस्टची टेंडन्सी लवकर दूर व्हायला मदत होते. आता हा काय कफ आणि खोकला आयुर्वेदिक मेडिसिन सांगा. परत मी तसंच सांगतोय, औषधं ही वैद्यांच्या सल्ल्याने असायला हवी. ती तुम्ही कोणीतरी डॉक्टरने फोनवर सांगितलं, कारण प्रत्येक आजाराचं कारण वेगळं असतं. तुमच्या त्या खोकल्या आणि कफचं कारण काय आहे ते शोधायला हवं. तुमच्या शरीराची प्रकृती कोणती आहे ती बघायला हवी. आणि त्या आमच्याकडं कासाचे म्हणजे खोकल्याचे 5 प्रकार सांगितले आहेत. आणि जर आपण बाकीच्या आजारांमधला कास असा विचार केला तर जवळपास 25 ते 30 प्रकारे खोकला येऊ शकतो. त्याच्यामुळे असं फोनवर किंवा मोबाईलवर सांगून जवळच्या आयुर्वेदिक वैद्यांना दाखवा, त्यांच्याकडून सल्ला घेऊन लवकरात लवकर बरे व्हा. विटॅमिन B12 आणि D साठी आयुर्वेदिक मध्ये काही मेडिसिन्स आहेत का, असेल तर कोणते ते सांगा. परत तो मेडिसिन सांगणं थोडंसं अवघड आहे. विटॅमिन B12 आणि D हे सुद्धा आपल्या पोटामध्येच बनत असतात. विटॅमिन B12 जे आहे ते आपल्या गट बॅक्टेरिया म्हणजेच आतड्यांमध्ये बनत असतं आणि विटॅमिन D जे आहे ते आपल्या त्वचेमध्ये बनत असतं. तर हे बनत असताना तुमचे आहाराचं, कारण विटॅमिन B12 चे तुम्हाला थोडेफार माहित असेल, फक्त प्राणिज पदार्थ जे आहेत हेच याचे सोर्स आहेत. त्याच्यामुळं जर तुम्ही शाकाहारी असाल तर तुपाचं प्रमाण आहारात व्यवस्थित ठेवा. जर तुमच्या शरीरामध्ये पचनशक्ती व्यवस्थित नसेल, आता आपल्याकडे कितीतरी अशी लोक आहेत जे नित्यनियमाने मांसाहार खाणारे आहेत तरी सुद्धा त्यांच्यामध्ये विटॅमिन B12 कमी असतं. याच्यावरून असं सिद्ध होतं की फक्त मांसाहार खाणारे असेल तरच विटॅमिन B12 वाढतं. हे डोक्यातून काढून टाका. तुमची पचनशक्ती जर चांगली असेल तर तुमच्या शरीरामध्ये विटॅमिन B12 हे चांगलं व्हायला हरकत नाही. आणि विटॅमिन D जे आहे आपल्याला सूर्यचिकित्सा किंवा सनलाइट किंवा सूर्याची किरण ही आपल्या त्वचेवर तेवढ्याच प्रमाणात पडणं गरजेचं आहे आणि त्याचा फायदा तुमच्या शरीराला निश्चितच होईल. कमीत कमी 45 मिनिटं तुम्ही उन्हामध्ये रोज बसलं पाहिजे. कारण तुम्ही आता ज्या घरात राहतात, ज्या बंगल्यात राहतात, ज्या फ्लॅटमध्ये राहतात तिथं ऊन येत नाही आणि ऊन ज्यावेळेस तुमच्या शरीराला लागणार नाही त्यावेळेस तुमचं विटॅमिन D वाढणार नाही. त्याच्याही पेक्षा बऱ्याच वेळा ह्या तपासण्या केल्यावर त्या लोच येतात बऱ्याच लोकांच्या. मी असं सांगेल, तुमच्या जवळच्या आयुर्वेदिक वैद्यांना दाखवा. खरोखर तुम्हाला जो त्रास होतोय तो तुमच्या त्या विटॅमिन B12 आणि D मुळेच आहे की परत त्या सप्लिमेंट तुमच्या शरीरात ते बनवत नाही म्हणून आहे. आणि बनवत नसण्याचं कारण कुठंतरी पचनशक्ती खराब आहे का, कुठंतरी व्यायामाचा अभाव आहे का, कुठंतरी झोपेची काहीतरी कमतरता होते का, हे शोधलं पाहिजे. आणि त्यानुसार आयुर्वेदिक औषधं घेतली तर तुमचं विटॅमिन B12 आणि D सुद्धा चांगलं राहतं. कारण स्वस्थ राहण्यासाठी मी परत मगाशी सांगितलेली व्याख्या, समदोषा, समाग्निश्य, विटॅमिन B12, D अशा जर डेफिशियन्सी आपण बघायला गेलो सगळ्या तर हजारोच्या वर डेफिशियन्सी निघतील. परत ह्या सगळ्या डेफिशियन्सी पूर्ण करण्यासाठी पोषणच महत्वाचं आहे. पोषणासाठी परत आहारच महत्वाचा आहे आणि आहाराबरोबर पचनशक्ती महत्वाची आहे. जर माझं काम बसून असेल तर त्याचा परिणाम हार्मोन्सवर होणार आहे का, तर याचं उत्तर हो आहे. मग ते कसं टॅकल करायचं. सकाळी तुम्ही 14 सूर्यनमस्कार घातले की मी मागाशी सांगितलं, तुम्ही सकाळी 14 सूर्यनमस्कार घातलेत, पोटभर जेवलात, तेवढी एनर्जी तुम्हाला दिवसभर पुरेल. मग तुम्ही दिवसभर बसून काम करा, उभं राहून काम करा, चार्जिंग घ्यायला लागेल, उभं राहून काम करा किंवा पळून काम करा, कसंही काम करा, त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर होणार नाही. पण तुम्हाला सकाळी 14 सूर्यनमस्कार महत्वाचे आहेत आणि त्याचबरोबर तुम्हाला आहार सकाळ सकाळी पोटभर घेणं गरजेचं आहे. याने तुमचा तो प्रॉब्लेम टॅकल व्हायला मदत होईल. घरी नस्य करता येतं, सोपं आहे. तूप थोडंसं कोमट करायचं, मानेच्या थोडीशी खाली उशी ठेवायची आणि 2-2 थेंब नाकात टाकायचं. याला काहीच हरकत नाही. नस्य घरी करू शकता, ते योग्य आहे, काही त्याचा त्रास नाही आणि रोज करू शकता. डॉक्टरांच्या क्लिनिकचा ऍड्रेस मिळावा तुम्हाला. सागर सर किंवा तुम्ही कुठून जॉईन झाला, जय गणेश साम्राज्य, भोसरी, पुणे, निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटल. तुम्ही कशाला पण टाकलं तर तुम्हाला तो ऍड्रेस मिळून जाईल. निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटल, जय गणेश साम्राज्य, भोसरी, पुणे.
हार्मोन्स इम्बॅलन्सचा लैंगिक जीवनावर कितपत परिणाम होत असेल तर काय उपाय करावेत? निश्चितच हार्मोन इम्बॅलन्सचा म्हणजे जी चिडचिड आहे, इच्छा न होणे किंवा पुरुषांमध्ये दाटरपणा न होणे किंवा स्त्रियांमध्ये सुद्धा इच्छा न होणे, याचा सगळ्याचा संबंध जो आहे तो हार्मोनशीच आहे. पण हे हार्मोन म्हणजे थोडक्यात तुमचं मन जर प्रसन्न नसेल, इंद्रिय प्रसन्न नसतील, कारण सेक्स ऑर्गन जे आहे ते परत इंद्रियांमध्येच येतात, ते फक्त कर्मेंद्रियांमध्ये येतात. जर इंद्रिय प्रसन्न नसतील थोडक्यात तुमची, तरी सुद्धा त्याचा परिणाम जो आहे तुमच्या लैंगिक जीवनावर 100% होऊ शकतो. त्याच्यासाठी मन प्रसन्न राहील आणि शरीर सुदृढ राहील. जर शरीर आणि मन सुदृढ आणि प्रसन्न असेल तर त्याचा परिणाम तुमच्या लैंगिक जीवनावर निश्चित होणार नाही आणि हार्मोनल इम्बॅलन्स होणार नाही. पुन्हा हार्मोनल बॅलन्स होण्यासाठी समदोषा समाग्निष्ठच लक्षात ठेवायला हरकत नाही. पिरियड रेग्युलर आहेत पण फ्लो जेवढा व्हायला पाहिजे तेवढा होत नाही. त्यासाठी सगळ्यात सोपा उपाय जो आहे तो म्हणजे पवन मुक्तासन आणि तिळगुळ याचा काढा जर तुम्ही घेतला तर तुमचा फ्लो व्यवस्थित व्हायला मदत होते. 1 चमचा तीळ, 1 चमचा गुळ, त्याच्यामध्ये 2 कपाचा अर्धा कप उकळून ठेवणं आणि थोडंसं हिंग आणि तूप टाकून घेणं. त्याने आमच्या भाषेत अनुलोम होतं आणि पाळीतून अंगावरून जायला मदत होते. तरी सुद्धा जर व्यवस्थित होत नसेल तर जवळच्या वैद्याचा सल्ला घ्यावा. पिरियड नियमित येण्यासाठी कोणता व्यायाम करावा? पिरियड नियमित येण्यासाठी सूर्यनमस्कार आणि पवन मुक्तासन हे सगळ्यात जवळचे व्यायाम आहेत. त्याने पिरियड रेग्युलर यायला मदत होते. गुळवेलचे काढ्याचे इम्युनिटी वाढते का? गुळवेल हा इम्युनिटी बुस्टर आहे. काढ्याने इम्युनिटी वाढते. फक्त गुळवेलच्या काढ्यानेच इम्युनिटी वाढत नाही तर आहार, व्यायाम आणि झोप याचं सुद्धा नियोजन असलं पाहिजे तर गुळवेलचा काढा मदत करेल. ॲलर्जिक सर्दीसाठी होते, यावर उपाय काय? याच्यावर ॲलर्जिक सर्दीसाठी तपासणं गरजेचं आहे. कारण ॲलर्जिक सर्दीचं कारण काय आहे हे शोधणं आणि त्याच्यानुसार उपचार करणं. सध्या आहाराचं नियोजन आणि नाकामध्ये तूप टाकायला सुरुवात करा. आहार, व्यायाम, झोप व्यवस्थित घ्या आणि जवळच्या आयुर्वेदिक वैद्यांचा सल्ला घ्या. मला वाटतं बऱ्यापैकी प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न केलाय. अजून कोणाला काही विचारायचं असेल तर ज्यांना कोणाला विचारायचं असेल तर तुम्ही आता आपला माईक अनम्यूट करता येईल तुम्हाला, तर तुम्ही माईक अनम्यूट करून फक्त एकेकाने जर विचारा. 1 चमचा तीळ, 1 चमचा गुळ, 2 कप पाणी उकळून अर्धा कप शिल्लक ठेवणे आणि त्याच्यामध्ये थोडासा हिंग आणि तूप असं टाकून उपाशीपोटी म्हणजे सकाळी जेवणाच्या अगोदर आणि रात्री जेवणाच्या अगोदर घेणे. त्याने फ्लो वाढायला मदत होईल. त्याच्याबरोबरच पवन मुक्तासन आणि सूर्यनमस्कार आहे तेवढ्याच महत्वाचं. जर तुमच्याकडनं आता हे लक्षात राहिलं नसेल तर आपलं सेवा नागपूरचे पेज आहे, तुम्हाला काही विचारायचं आहे? हा सर, मला थायरॉइडचा त्रास आहे आणि माझ्या काळीमध्ये फक्त 2 दिवसच अंगावर जातं. हा, तर मग 2 दिवस असं हे योग्य आहे का? नाही, पूर्वी तुमची ज्यावेळेस पाळी आली होती ती किती दिवस अंगावरून जात होतं? 4 दिवस. मग तुमच्यासाठी शास्त्र असं सांगतात 3 ते 5 दिवस अंगावरून जायला हवं आणि फ्री फ्लो असायला हवा. त्याने त्रास काहीच व्हायला नको. याला नॉर्मल असं म्हणायचं. प्रत्येक स्त्रीचं थोडंफार वेगळं असू शकतं पण तुमची नॉर्मल पाळी ही तुमची समजायची असते. म्हणजे 4 दिवस अंगावरून जाणं हे तुमच्यासाठी गरजेचं आहे. तुमचं जे आता फ्लो कमी होतोय त्याचं कारण थायरॉइड निश्चितच आहे. थायरॉइड मध्ये बऱ्याच स्त्रियांच्या अंगावरून जायचं कमी होतं. त्यामुळे जवळच्या आयुर्वेदिक वैद्यांच्या मदतीने तुम्ही तुमचं थायरॉइड नॉर्मल करण्याचा प्रयत्न करा. कारण आयुर्वेदिक जे डॉक्टर्स असतात ते तुमचं थायरॉइड